श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून यंदाच्या वर्षी दक्षिण दिग्विजय मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे। 4 फेब्रुवारी 2024 रोजी हैदराबाद येथील गोळकोंडा या किल्ल्यावर ही मोहीम होत आहे, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राबाहेर सुद्धा अनेक प्रांतांमध्ये यशस्वी मोहिमा आणि कामगिऱ्या केल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील महाराजांच्या कामगिरीची माहिती तमाम महाराष्ट्रवासियांना व्हावी या उद्दांत हेतूने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून मागील वर्षीपासून मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत। पहिली मोहीम पानिपत या ठिकाणी संपन्न झाली, तर यंदाची मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे आपला दरारा निर्माण करून आपले साम्राज्य निर्माण केले होते, अशा त्या वेळच्या भाग्यलक्ष्मी नगर म्हणजेच आत्ताच्या हैदराबाद येथील गोळकोंडा या किल्ल्यावर आयोजित केली आहे। 4 फेब्रुवारी 2024 रोजी एक दिवसीय ही मोहीम होणार असून हैदराबाद येथील चारमिनार नजीक असणाऱ्या भाग्यलक्ष्मी मंदिर येथून भगवे ध्वज हातात घेऊन सुरू होणार आहे। तेथून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा भाग असणारा गोळकोंडा येथील किल्ल्याला शिवभक्त भेट देणार आहेत। तसेच या किल्ल्याची माहिती ही जाणून घेणार आहेत। या दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी महाराष्ट्रातून 20,000 शिवभक्त येणार असून सांगली जिल्ह्यातून 2,000 शिवभक्त जाणार असल्याचेही नितीन चौगुले यांनी सांगितले। आपला संपूर्ण हिंदुस्थान इस्लामी आक्रमकांच्या पूर्ण ताब्यात गेलेलं असताना, पाचशाही या देशामध्ये असताना छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी पायरेश्वरवरती वयाच्या 14व्या वर्षीची शपथ घेतली, हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली आणि त्याप्रमाणे पुढचं सगळं आयुष्य घोडदौड करून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। शिवाजी महाराजांच्यानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि त्यांच्यानंतर असणारा सगळा हिंदवी स्वराज्य सेनेची फौज यांनी संपूर्ण देश पादाक्रांत केला। अटकपासून कटकपर्यंत आणि लाहोरपासून तंजावरपर्यंत ही संपूर्ण आपल्या हिंदवी स्वराज्य सेनेची घोडदौड ही देशभर झाली आणि त्याचाच परिणाम म्हणजे आजचा हिंदुस्थान जो नकाशामध्ये दिसतो तो त्याचाच परिणाम आहे। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही मागच्या वर्षी अशा मोहिमांची घोषणा केली की छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून हा संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहास आहे। म्हणून ही झालेली घोडदौड हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज व हिंदवी स्वराज्य सेनेचा पराक्रम हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता देशभर झालेली घोडदौड ही संपूर्ण विश्वाला सांगण्यासाठी असणारी ही मोहीम, या मोहिमेचं आयोजन आपण करतो आहे। मागच्या वर्षी 14 जानेवारी 2023 रोजी आपण पानिपतच्या मोहिमेचं आयोजन केलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त या मोहिमेसाठी उपस्थित राहिले होते। हरियाणा प्रांताचे राज्यपाल, आपल्या महाराष्ट्रातील मंत्री दीपकजी केसरकर, त्याचबरोबर पानिपतकार विश्वासराव पाटील, कालीपुत्र कालीचरण महाराजजी यांचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं होतं। यावर्षीची मोहीम हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिंदवी स्वराज्याचा विस्तार करताना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जी मोहीम आखली ती दक्षिण दिग्विजय मोहीम, हीच मोहीम आपण यावर्षी घोषणा करतो आहे। मोहीम दक्षिण दिग्विजय म्हणजेच दक्षिण दिग्विजयासाठी महाराज निघाले ते सगळ्यात पहिला मोहीम पोचली ती या गोळकोंडा किल्ल्यावर, म्हणजेच आत्ताचं हैदराबाद तेव्हाचं भाग्यनगर। या भाग्यनगरच्या परिसरामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज 1 महिना वास्तव्यासाठी होते आणि सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे कुठलाही संघर्ष या ठिकाणी करावा लागला नाही। शिवाजी महाराजांचा दरारा, शिवाजी महाराजांची दहशत एवढी होती की त्या ठिकाणी असणारा बादशाह तानाशाह कुतुबशाह हा बिनशर्त याने शरणागती पत्करली आणि या ठिकाणी मादांना अक्कांना हे वजीर आणि कुतुबशाह यांनी बिनशर्त शरणागती पत्करून, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा दराराच एवढा होता की स्वतः महाराजांची स्वारी आली तर राज्यही जाईल, जीवही जाईल, या भीतीनं बिनशर्त शरणागती त्यांनी पत्करली आणि या गोळकोंड्यामध्ये जो तह झाला त्यानुसार कुतुबशाहने महाराजांसोबत 5,000चं सैन्य व सेनापती दक्षिण दिग्विजयासाठी दिला। यामुळे कुठलाही संघर्ष न करता हे गोळकोंडा स्वराज्यात दाखल झाल्यामुळे आणि हे 5,000चं सैन्य मिळाल्यामुळे पुढचं दक्षिण दिग्विजय करणं महाराजांना सोपं गेलं। याच गोळकोंड्यामध्ये एक पराक्रम, खूप मोठी महत्त्वाची घडामोड झाली। याच गोळकोंड्यामध्ये जेव्हा कुतुबशाह महाराजांना त्याचे दरबारातील वैभव दाखवत असताना हत्तीदळ दाखवलं किंवा ते हत्ती दाखवले, त्याचवेळी त्यांनी महाराजांना विचारलं की महाराज आपल्या सैन्यामध्ये हत्तीदळ का नाही आहे। महाराजांनी त्याला उत्तर दिलं की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये गनिमी कावा करणारं आपलं सैन्य आहे आणि हत्ती आपल्या वेगाला टिकू शकत नाही,
मात्र हत्तीपेक्षा ताकदवर असे सरदार आमच्याकडे आहेत. आणि त्याचवेळी येसाजी कंक पुढे आले आणि त्या दरबारामधील सगळ्यात मोठ्या हत्तीशी त्यांनी लढाई केली, झुंज दिली आणि तो हत्ती एका वारमध्ये सोंड छाटली आणि तो हत्ती संपवला. म्हणून या ठिकाणी झालेला हा येसाजी कंकांचा पराक्रम आणि हा सर्व दूर दक्षिणेपर्यंत पोचला आणि महाराजांची ताकद, दरारा अजून या दक्षिणेमध्ये वाढला. त्याचा उपयोग दक्षिण दिग्विजयसाठी झाला. म्हणून आपण ही मोहीम आत्ता संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक दिन साजरा होतो आहे. वेगवेगळ्या माध्यमातून, कार्यक्रमातून आपण ही मोहीम या राज्याभिषेकाच्या निमित्ताने त्यांचे सरदार येसाजी कंक यांना आपण ही मोहीम समर्पित करतो आहे. यावर्षी दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता भाग्यनगर म्हणजे हैदराबादमध्ये जो चारमिनार आहे त्या ठिकाणी असणारी भाग्यलक्ष्मी मंदिर, या भाग्यलक्ष्मी देवी, या देवीवरूनच या शहराचं नाव भागानगर पडलं होतं. या मंदिरात हजारोंच्या संख्येमध्ये शिवभक्त माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये महाआरती होईल आणि तिथून 12 किलोमीटरवरती जो गोवळकोंडा किल्ला आहे या ठिकाणी आम्ही या हैदराबादमधून, भाग्यनगरमधून भगवा झेंडा, शस्त्रपथक आणि हजारो माता भगिनी शिवभक्त घेऊन आम्ही नगर प्रदक्षिणा करून गोवळकोंड्याला पोचणार आहोत. या ठिकाणी अनेक इतिहास अभ्यासकांचे, इतिहास संशोधकांचं आम्हाला हजारो शिवभक्तांना आम्ही मार्गदर्शन त्यांचं राहणार आहे. श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज यांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्या संघटनेची वाटचाल आहे. तर हे सुद्धा या मोहिमेला उपस्थित राहतील. आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त बंधू भगिनींना विनंती करतो की आपल्या पूर्वजांचा इतिहास, आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण देशभर घडलेली ही घौडदौड संपूर्ण विश्वाला सांगण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येमध्ये या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं, एवढंच मी आपणा सगळ्यांना नम्र आवाहन करतो.